महानायक ही सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावर आधारित प्रभावी ऐतिहासिक कादंबरी आहे. लेखक विश्वास पाटील यांनी नेताजींच्या संघर्षमय आयुष्याचा अत्यंत संशोधनपूर्ण आणि नाट्यमय प्रवास या पुस्तकात मांडला आहे. भाग 1. सुरुवात. एका वादळाची चाहुल. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात अनेक नेते आले. काहींनी अहिंसेचा मार्ग निवडला तर काहींनी क्रांतीचा. पण एक नेता असा होता ज्याने ब्रिटिश साम्राज्याला थेट युद्धाचं आव्हान दिलं. तो नेता म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस. महानायक ही फक्त कादंबरी नाही तर एका ज्वालामुखी व्यक्तिमत्वाची कहाणी आहे. भाग 2. बालपण आणि विचारांची जळणघळण. सुभाषचंद्र बोस यांचा जन्म कटक येथे एका सुशिक्षित कुटुंबात झाला. लहानपणापासूनच त्यांच्यात शिस्त, देशप्रेम आणि अन्यायाविरुद्ध संताप होता. ते अत्यंत बुद्धिमान होते. ICS परीक्षा उत्तीर्ण होऊनही ब्रिटिशांची नोकरी त्यांनी नाकारली, कारण त्यांना गुलाम भारतासाठी नव्हे तर स्वतंत्र भारतासाठी जगायचं होतं. त्यांच्या मनात एकच ज्वाला होती, भारत स्वतंत्र झाला पाहिजे. भाग 3. गांधीजी आणि काँग्रेसमधील संघर्ष. सुभाषबाबू काँग्रेसमध्ये आले. त्यांची लोकप्रियता प्रचंड वाढली, पण त्यांचे विचार गांधीजीपेक्षा वेगळे होते. गांधीजी अहिंसेवर विश्वास ठेवत होते, तर बोस यांना वाटत होतं ब्रिटिशांना ताकदीने उत्तर दिल्याशिवाय स्वातंत्र्य मिळणार नाही. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सुभाषबाबूंनी विजय मिळवला, पण अंतर्गत राजकारणामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला. ही घटना त्यांच्या आयुष्यातील मोठी वळणबिंदू ठरली. भाग 4. घरकैद आणि महान पलायन. ब्रिटिश सरकारने त्यांना नजरकैदेत ठेवलं, पण सुभाषबाबू शांत बसण्यापैकी नव्हते. एका रात्री ते घरातून गुप्तपणे बाहेर पडले. दाढी वाढवून मुस्लिम धर्मगुरूचा वेश घेऊन ते भारतातून अफगाणिस्तानामार्गे जर्मनीत पोहोचले. हा प्रसंग महानायकमध्ये अत्यंत थरारक पद्धतीने मांडला आहे, जणू एखादा गुप्तहेरपटच. भाग 5. जर्मनी ते जपान आंतरराष्ट्रीय लढा. जर्मनीत त्यांनी हिटलरला भेटण्याचा प्रयत्न केला. त्यांचा उद्देश स्पष्ट होता, शत्रूंचा शत्रू हा मित्र. नंतर ते जपानमध्ये पोहोचले. तिथे त्यांनी भारतीय युद्धकैद्यांना एकत्र करून आझाद हिंद फौज उभी केली. त्यांच्या भाषणांनी हजारो भारतीय सैनिक पेटून उठले. तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आझादी दूंगा. ही घोषणा भारतीयांच्या हृदयात ज्वाला बनून धगमगू लागली. भाग 6. आझाद हिंद फौज आणि स्वातंत्र्याचं स्वप्न. आझाद हिंद फौज म्हणजे फक्त सैन्य नव्हतं, तर ते होतं स्वातंत्र्याचं स्वप्न. स्त्रियांसाठी त्यांनी राणी लक्ष्मीबाई रेजिमेंट तयार केली. सिंगापूर, बर्मा आणि ईशान्य भारतात आयने ब्रिटिशाविरुद्ध युद्ध छेडलं. सैनिक उपाशी होते, थकलेले होते, पण नेताजींच्या एका आवाजासाठी ते प्राण द्यायला तयार होते. दिल्ली चलो हा नारा संपूर्ण देशात घुमू लागला. भाग 7. युद्धातील पराभव आणि अंतर्मनातील वेदना. दुसऱ्या महायुद्धात जपान आणि जर्मनीचा पराभव सुरू झाला. आयने कमकुवत गेला होता. सुभाषबाबूंना समजलं स्वप्न अपूर्ण राहू शकतं, पण त्यांनी हार मानली नाही. शेवटच्या क्षणापर्यंत ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढत राहिले. भाग 8. रहस्यमय मृत्यू. 1945 तैवानमध्ये विमान अपघात झाला. त्या अपघातात नेताजींचा मृत्यू झाल्याचं सांगितलं गेलं, पण आजही अनेकांना वाटतं नेताजी जिवंत आहे. महानायकमध्ये लेखक विश्वास पाटील यांनी या रहस्याकडे अत्यंत संतुलित आणि संशोधात्मक नजरेने पाहिले आहे. भाग 9. महानायक का ठरतो. सुभाषचंद्र बोस हे फक्त नेता नव्हते, ते धाडस होतं, ते स्वाभिमान होतं, ते जाज्वल्य राष्ट्रप्रेम होतं. त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य भारतासाठी अर्पण केलं. महानायक ही कादंबरी आपल्याला शिकवते, स्वप्न मोठं असेल तर संघर्षही मोठाच असतो. काही लोक इतिहास वाचतात, काही लोक इतिहास घडवतात आणि काही महानायक स्वतःच इतिहास बनतात.
नेताजी सुभाषचंद्र बोस एक नाव नाही तर एक प्रेरणा.